हाय फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण गेल्या वेळेस BMC आय थिंक JEEला स्टॉप केलं होतं आणि फर्स्ट पार्ट कवर केलं होतं. तर ह्या वेळेस पण आपण BMC JEEचा जो रिमेनिंग पार्ट आहे तर तो आपण थोडासा उरकणार आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं तुम्ही म्हणलात की SEचं ॲनालिसिस तुम्हाला बघायला भेटेल BMC SEसाठी. तर त्यासाठी थोडंसं वेट करावं लागेल परत. आणि ह्या व्हिडिओमध्ये काही रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत, आपण ते फास्ट कवर करू. आणि जे चेंजेस झाले थोडेसे ॲपमध्ये ते पण चेंजेस तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळतील. आणि अजून जे काही नवीन गोष्टी येणाऱ्या काळात आपण घेऊन येणार आहे तर त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. तर जसं एक सेमिनार कंडक्ट केलं होतं, ठीक आहे, आपले गेस्ट होते 2 टॉपर्स. तर त्या टॉपर्सकडून एक सेमिनार कंडक्ट केलं होतं SEसाठी, BMC SEसाठी. आणि जसा सेमिनारमध्ये सांगितलं होतं अक्षरशः तसंच पेपर होता. आणि खूप मुलांचे आम्हाला कॉल्स पण आले की यस, ऑलमोस्ट पेपर जो होता जसा प्रेडिक्ट केला होता त्या हिशोबाने झाला होता. ठीक आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी ह्यामध्ये असतील किंवा मागच्या व्हिडिओमध्ये बरेच लोक रिक्वेस्ट करतात की लगेच SEचं द्या. बघा, क्वेश्चन्स SEच्या असू दे JEEच्या असू दे कुठं ना कुठं रिपीटेड आहेत. ठीक आहे, कुठं ना कुठं रिपीटेड आहे. त्यामुळं सगळे कोर्समधले जर तुम्ही क्वेश्चन्स केले तर मला नाही वाटत की उरलेले सुरलेले क्वेश्चन्स खूप काही वेगळे आहेत. थोडेसे ठीक आहे, 10-5 क्वेश्चन्स वेगळे असू शकतात, तेवढे तुम्ही परत करू शकता. पण 80 to 90% क्वेश्चन्स आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी कवर केलेले आहेत. त्यामुळं तुम्ही न विचार करता कोर्स जॉईन करून सुरू करू शकता अभ्यास. ठीक आहे. कुठल्या ह्याला? महाट्रान्सको आणि सिडको. विचारू नका की काय स्ट्रॅटेजी लो, सरळ सरळ कोर्स घ्या, चालू करा. टेक्निकलची ही स्ट्रॅटेजी. ठीक आहे. कारण ऑलमोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स बघायला भेटत आहे. आणि जास्त डोकं लावू नका. आम्ही डोकं लावलेलं आहे जेवढं लावायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त घ्यायचं आहे मेहनत. जी आम्ही केलेली एवढी मेहनत ती फक्त तुम्हाला तुमचा जो टाईम आहे किमती तो त्यामध्ये द्यायचा आहे व्यवस्थित आणि ते युटिलाइज करायचं. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. तर बघूया आपण एक एक्झाम्पल. PERT फर्स्ट क्वेश्चन होता. PERT माहिती आहे तुम्हाला, प्रोग्राम इव्हॅल्युएशन रिव्ह्यू टेक्निक आहे. इव्हेंट ओरिएंटेड अप्रोच आहे. प्रोबॅबिलिस्टिक बेस्ड आहे. प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच आणि बेस्ड आहे 3 टाईम एस्टिमेटवर. तर TP, TM, T0 हे जे 3 टाईम आहेत तर ह्यावर बेस्ड आहे. रिसर्च रिलेटेड आहे तर तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यानंतर कॉस्ट स्लोपबद्दल विचारलं होतं. कॉस्ट स्लोपची डेफिनेशन काय? त्याचा जो फॉर्म्युला आहे की CS काढायचा फॉर्म्युला CC - CN ओव्हर TN - TC. तर ह्यामध्ये क्रॅश कॉस्ट आणि नॉर्मल कॉस्ट, क्रॅश टाईम, नॉर्मल टाईम. तर ह्या रिलेटेड जे तुमचा स्लोप असतो कशाचा? डायरेक्ट कॉस्ट कर्वचा. ह्यालाच म्हणतो आपण कॉस्ट स्लोप. ठीक आहे. जनरली डायरेक्ट कॉस्ट कर्व जो आहे स्ट्रेट लाईन आहे त्याचा स्लोप कॅल्क्युलेट केला तर हे कशासाठी आहे? युजफुल आहे तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट ॲनालिसिसमध्ये. आणि जनरली हा पार्ट आहे CPM PERTमधला. तर त्यानंतर अरेंज द फॉलोइंग सर्वेज, हे पण आपण एक ट्रिक दिली होती. सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला मॅप स्टडी करतो, त्यानंतर रेकग्निझन्स एक जनरल सर्वे करतो, रफ सर्वे, त्यानंतर प्रिलिमिनरी सर्वे करतो आणि मग लोकेशन आणि डिटेल सर्वे. तर ह्यासाठी एक ट्रिक होती MRP. जसं म्हणलो आपण की MRP प्राईससाठी जे वापरलं जातं, MRP डिटेल्स. व्हॉट आर द MRP डिटेल्स फॉर सर्वे. तर एवढंच लक्षात ठेवायचं होतं. स्टेजेस तुम्हाला इझिली पाठवून जातील. त्यानंतर लीचेट्स काय? इट इज अ टर्म यूज टू डिस्क्राईब लिक्विड विच लीक्स फ्रॉम लँडफिल. तर लँडफिल हे जनरली कसं आहे? सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट किंवा सीवेज डिस्पोजलचा पार्ट आहे. तर सॅनिटरी लँडफिल्स आपण जे यूज करतो तिथं सीवेज किंवा जे वेस्ट आहे ते तुमचं डंप करतो आणि त्यातलं जे लिक्विड क्रिएट होतं त्याला लीचेट्स म्हणतो. तर हे जे आहे एक मेथड आहेत, वेगवेगळे मेथड्स आहेत ह्यामध्ये डिस्पोजलचे, त्याच्यावर नंतर बोलू आपण. तर लीचेट काय? सिम्पल त्याच्यावर क्वेश्चन होता. आर्सेनिकचं डिझायरेबल लिमिट बघा, हे सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी, मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. 0.01. परमिसिबल लिमिट बघा, परमिसिबल लिमिट 0.05. एवढंच इम्पॉर्टंट आहे. जास्त पण बघा, आता
ह्यामध्ये सांगत बसणार नाही आहे. जे महत्त्वाचं आहे तेवढं सांगणार आणि उरकणार. फॉर्म्युला फॉर ग्रेड कम्पॅरिझन, कारण ह्या गोष्टी डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत कोर्समध्ये. तर जी सीचा फॉर्म्युला 30+R/R और 75/R, मिनिमम ऑफ 2. कंपॅन्सेटेड ग्रेडियंट जे असतं G-GC असतं आणि इट शुड नॉट बी लेस देन 4%. तर ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की इट शुड नॉट बी लेस दॅन 4%. काय? ग्रेड कम्पन्सेशन. तर हे ग्रेड कम्पन्सेशन कशातला पार्ट आहे? हायवे इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, जॉमेट्रिक डिझाईनमधला. कॅम्बर यूज करतो पण हेवी रेनफॉलला 2%. तर वेरियस तुमचं रेनफॉल आणि तुमचे जे सरफेस आहे त्याच्यावर डिपेंड करतं कॅम्बर म्हणजे काय? ट्रान्सफर स्लोप आहे. तुम्ही कशामध्ये देता? हायवेमध्ये. कशासाठी देते? जर सपोज पाणी उद्या पडलं सरफेसवर तर ते इझिली वॉशआउट होऊन इथं पॉट होल्स क्रिएट होणे किंवा असे काही डिफेक्ट्स, रोड डिफेक्ट्स क्रिएट होणे, तर त्यासाठी ड्रेनेज पर्पजसाठी मोस्टली तुम्ही काय करू शकता? कॅम्बर देऊ शकता. आणि हेवी रेनफॉल असेल, लाईट रेनफॉल असेल, वेरियस त्याचे 2 सर्फेसेससाठी वापरतो. एक CC किंवा थिक बिटुमिनस म्हणतो, 2% आहे. लाईट रेनफॉलला 1.7% आहे. थिन बिटुमिनसमध्ये हेवी असेल तर 2.5 आणि लाईट असेल तर 2. ग्रॅव्हल WBM रोड्सला 3% आणि 2.5% आहे. बघा, लाईट रेनफॉलला सिम्पल एक लक्षात ठेवा, हेवी रेनफॉलचं जर लक्षात ठेवलं ना तुम्ही तर त्याला -0.5 होऊन जातं फॅक्टर लाईट रेनफॉलला. तर त्यामुळं एकच कुठलं तरी लक्षात ठेवा आणि 0.5 मायनस करा. एक्सेप्ट केस आहे पहिली CC रोडसाठी, ठीक आहे, इथं 1.7 आहे. त्यानंतर 4% आणि इकडं 3%. तर इथं 1चा फरक पडला आहे, बाकी इतर ठिकाणी 0.5चा फरक आहे. आणि फर्स्ट आणि लास्ट केसला थोडासा वेगळा फरक आहे. अर्थवर्क किंवा ह्यामध्ये जर म्हणलं की अर्धन रोड्स किंवा कच्चा रोड्स म्हणतो आपण त्याला, तुमचा हेवी रेनफॉलमध्ये 4% आहे आणि लाईट रेनफॉलला 3% आहे. ॲग्रिगेट इम्पॅक्ट फॅक्टरवर विचारलं तर बिटुमिनस वेरिंग कोर्ससाठी 30% राहतं. वेरिंग कोर्सेससाठी वेगवेगळे हे जे व्हॅल्यूज आहेत, हे चार्ट्स आहेत, हे आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये स्टडी केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर लॅटरल स्ट्रेंथ कॅल्क्युलेशनवर होतं सुपर रिलेशनच्या. तर पेमेंट रेजिस्टिंग जी ॲबिलिटी आहे टू रेजिस्ट द फोर्स ॲक्टिंग परपेंडिक्युलर टू रोड सेंटर लाईन, ह्यावर काही ह्या रिलेटेड क्वेश्चन होता. तर हा क्वेश्चन मी हॅश करतो कारण एक्झॅक्ट माहीत नाही कसा क्वेश्चन होता, जस्ट आपण दिलेलं आहे. जर जे काय असेल तर तुम्ही वाचून घ्या त्याबद्दल. त्यानंतर टिंबर डिफेक्ट्स किंवा फॉक्सिनेसवर होता. फॉक्सिनेस म्हणजे काय? टिंबरचा एक डिफेक्ट आहे, त्यामध्ये काय होणार आहे? येलोइश ऑर डिफेक्ट ड्यू टू येलोइश ऑर रेडिश स्टेन्स इट इज कॉज ओव्हर मॅच्युरिटी अँड लॅक ऑफ व्हेंटिलेशन, ठीक आहे. मॅच्युरिटी आणि लॅक ऑफ व्हेंटिलेशन ड्युरिंग स्टोरेज. तर व्हेंटिलेशन नाही आहे किंवा मॅच्युरिटी डेव्हलप नाही झाली, ओव्हर मॅच्युरिटी झाली, तर अशा किंवा स्टोरेजमुळं खूपच हे झालं, तर त्यामुळे येलोइश किंवा रेडिश स्टेन्स येतात, त्याला फॉक्सिनेस म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर अनव्हेंटिलेटेड टिंबर इज एफेक्टेड विथ विच डिफेक्ट. तर ह्यामध्ये ड्राय रॉट, ज्याला आपण म्हणतो सर्प्युला, किंवा ह्यामध्ये लॅक्रमॅन्स इज द टाईप ऑफ फंगल डिके. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती ड्राय रॉट म्हणजे काय? फंगल डिके. थ्राइव्स डॅम्प ऑर पुअरली व्हेंटिलेटेड. कुठं असतं हे? पुअरली व्हेंटिलेटेड एरियाजमध्ये. तर हे इम्पॉर्टंट आहे, पुअरली व्हेंटिलेटेड एरियाज. त्यानंतर इट फीड्स सेल्युलॉस बीन टिंबर कॉझिंग वूड बिकम पावडर. तर ह्यामध्ये ड्राय रॉटमध्ये काय होतं? पावडरमध्ये कन्वर्ट होतं. इट कॉझेस SBS म्हणजेच काय? सिक बिल्डिंग सिंड्रोम. तर कुठल्या रॉटमुळे सिक बिल्डिंग सिंड्रोम किंवा पुअर व्हेंटिलेशन, तर त्याला म्हणतो आपण ड्राय रॉट. किंवा ह्यामध्ये टिंबर जर तुमचं अनव्हेंटिलेटेड राहिला तर कुठला इफेक्ट होतो? तर ड्राय रॉट होतं. यामध्ये हे सांगायचं होतं. त्याला सर्प्युला नाव आहे. ते डॅम कंडिशन, त्यामध्ये काय होतं? फंगल डिके होतं, पावडरमध्ये कन्वर्ट होतं. तर असे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे. SBS डिजीज जी आहे की सिक बिल्डिंग सिंड्रोम, हे पुअर व्हेंटिलेशनमुळे होतं. त्यानंतर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. तर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ किती असली पाहिजे? क्लास 2 टिंबरला 7.5 MPa माहिती आहे तुम्हाला. 3 आहेत, एक 10 MPa, एक 7.5 आणि 3.5. तर तुम्ही समजून घ्या ते कशासाठी काय, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. आता सगळं माहिती आहे तुम्हाला, सांगायची गरज नाही. ह्या बेसिक क्वेश्चन आहेत.
C1ला किती आहे 10 MP आहे, त्यानंतर C2ला 7.5, C3ला 3.5. तर ठीक आहे, मिनिमम किती असली पाहिजे. गुड बिल्डिंग ब्रिक्सला जर विचारलं तर 10 MP आणि पुअर बिल्डिंग ह्यामध्ये जर क्लास 3 ब्रिक्स विचारलं तर 3.5 MP. ठीक आहे. दिस ब्रिक्स आर रफ अँड द शेप इज स्लाइटली इरेग्युलर. तर ह्यामध्ये क्लास 2 ज्या ब्रिक्स आहेत त्या रफ असतात आणि स्लाइटली इरेग्युलर. इक्विपमेंट जे यूज करतो लिव्हिंग ऑटो लेवल आहे, डम्पिंग लेवल आहे, टिल्टिंग लेवल आहे, त्यानंतर तुमचं थिओडलाइट आहे. तर ह्यामध्ये बऱ्याचशा असे इक्विपमेंट्स आहेत. तर ते त्यामध्ये कसा क्वेश्चन होता हा पण मी हॅशटॅग करतो आहे. त्यानंतर MIची डेफिनेशन सगळ्यांना माहिती. इट इज अ क्वांटिटी एक्सप्रेस बाय बॉडी रेजिस्टिंग an angular acceleration which is the sum of product of mass of every particle with its square of distance from axis of rotation. तर SI युनिट काय याचं kg इंटू मीटर स्क्वेअर, kg स्क्वेअर मीटर किंवा kg इंटू मीटर स्क्वेअर. तर MR स्क्वेअर पण म्हणतो आपण कधी कधी, MR स्क्वेअर. तर हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं बेसिक डेफिनेशन. तर M म्हणजे मास kgमध्ये आणि हे मीटर स्क्वेअरमध्ये. तर kg मीटर स्क्वेअर किंवा kg स्क्वेअर मीटर म्हणा. MI ॲट दी बेस ऑफ रेक्टँगल सगळ्यांना माहिती आहे कसं आलं, BH3/3. तर ह्यामध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम वापरा आणि डेफिनेटली तुम्हाला ह्याचं आन्सर भेटून जाईल. मोस्टली CGला जे असतं हे सगळ्यांना माहीत असतं BD3/12. ठीक आहे. तर BH3/12 BD3/12 म्हणा. पण इथं जे बेसला म्हणलं आहे, बेसला मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे तुमचं वाढणार आहे. कारण इथं बघा 3 झालं, 3 म्हणजे किती झालं, किती टाइम्स ह्याच्या किती टाइम्स झालं इथं इंटू 4 केलं, 4 1 जा 4 3 जा 4 टाइम्स ऑफ CG म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह लेंथ और रेडियस ऑफ गायरेशन त्यालाच काय म्हणतो स्लेंडरनेस रेशो. ती डेफिनेशन सगळ्यांना माहिती की L इफेक्टिव्ह और R मिनिमम. ठीक आहे. हे स्लेंडरनेस रेशो असतो. आणि R मिनिमम पण जो असतो तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर R मिनिमम, तर हे पण लक्षात ठेवा सगळे. R मिनिममचं फॉर्म्युला आहे I/A. ठीक आहे. तर I मिनिमम ओव्हर A म्हणा तरी पण चालतं. तर हा जो आहे तुमचा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली अजून एक महत्त्वाची रंकाइन फॉर्म्युला कशासाठी, डेप्थसाठी. D मिनिमम हा असतो Q/γ इंटू KA स्क्वेअर. तर KA म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर, 1 - sin phi और 1 + sin phi. ठीक आहे. आणि ह्याचा स्क्वेअर केला की तुम्हाला Q/γ कॅल्क्युलेट करता येतं. तर मिनिमम डेप्थ कॅल्क्युलेट करू शकता. ॲझम्पशन इन रंकाइन थेरीमध्ये काय ॲझम्पशन आहेत, बॅक ऑफ स्मॉल वॉल जे आहे स्मूथ आहे, वर्टिकल आहे, बॅकफिल जे आहे सेमी इन्फानाईट आहे, ग्राउंड सरफेस प्लेन आहे, त्यानंतर इट मे बी इन्क्लाइंड और हॉरिझॉन्टल, त्यानंतर इट कन्सिडर प्लास्टिक इक्विलिब्रियम. तर हे इम्पॉर्टंट होतं. आणि स्मूथ आणि वर्टिकल इम्पॉर्टंट होतं. तर हे ॲझम्पशन आहेत रंकाइन थेरीचे. अजून तुम्हाला कुलम थेरी वाचून घ्या, रंकाइन थेरी. 2 थेऱ्या एकदम इम्पॉर्टंट आहेत, कुलम असेल, रंकाइन असेल. ठीक आहे. आणि बरेचशा अजून थेरीज आहेत, फक्त हे त्यातल्या त्यात सांगितलं की महत्त्वाच्या. त्यानंतर कॅल्क्युलेट द वॉइड रेशो इफ फॉर 40% पोरॉसिटी, 40%, 45%. तर तुम्हाला माहिती की वॉइड रेशोचा फॉर्म्युला काय, N/1 - N. ठीक आहे. ह्यामध्ये पोरोसिटी 0.45 दिलं होतं. तर 1 - 0.45 म्हणजे 0.55 म्हणजे 45/55. ठीक आहे. 45/55 किती येतं, 80%. तर ठीक आहे, 80% आन्सर आहे. वॉटर डिमांड फॉर LIG लो इन्कम ग्रुप किती, 135 LPCD. कंटूर डेफिनेशन होती. हे बेसिक क्वेश्चन आहेत, हे जास्त आता डिफरंट एलिव्हेशन डिफरंट कंटूर युनाइट इन द फॉर्म ऑफ 1 लाईन. तर ह्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे की वर्टिकल क्लिफची डेफिनेशन काय की एका पॉईंटला युनाइट होतात कंटूर. ठीक आहे. तर त्याला म्हणतो वर्टिकल क्लिफ. हॉरिझॉन्टल ह्याला ओव्हर हँगिंग क्लिफला काय होतं की एक्सेप्शनल केस आहे, ते क्रॉस होतात कंटूर. ठीक आहे. तर क्रॉस होतात. तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि युनाइट शब्द ऐकला की वर्टिकल
वर्टिकल, आणि क्रॉस शब्द ऐकला की ओव्हरहँगिंग, एवढंच लक्षात ठेवा. प्रिझमॅटिक कंपास सर्वेइंगचं पण एक इक्विपमेंट आहे. अँड नॅव्हिगेशन टूल कशासाठी, यूज फॉर मेजर मॅग्नेटिक बेरिंग्स. तर मॅग्नेटिक बेरिंग मेजर करण्यासाठी मॅग्नेटिक लाईन्स. बेरिंग म्हणजे काय आहे, हॉरिझॉन्टल अँगल, ठीक आहे. तर त्यामध्ये अँगल बिटवीन द टू पॉईंट्स हे इम्पॉर्टंट आहे. अलाइनिंग, डिटरमाइनिंग डायरेक्शन, क्रिएटिंग डिटेल्ड मॅप्स अँड लेआउट्स, ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग माहिती, टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट, सांगायची गरज नाही. टेम्परेचर करेक्शन, टेप करेक्शन्स हे सगळे करून घ्या. त्यामध्ये वेगवेगळे करेक्शन ड्यू टू पूल, करेक्शन ड्यू टू सॅग, करेक्शन ड्यू टू टेम्परेचर कुठलंही येऊ शकतं. करेक्शन ड्यू टू टेप, ट्रू इंटू ट्रू इक्वल टू फॉल्स इंटू फॉल्स हा एक फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला कसा आला आहे, काय आला आहे, हेच तुम्ही सगळं म्हणजे ट्रू मेजरमेंट इंटू ट्रू मेजरमेंट ऑफ चेन इक्वल टू फॉल्स मेजरमेंट इंटू फॉल्स मेजरमेंट ऑफ चेन, हे सगळं बघून घ्या. हे फॉर्म्युले महत्त्वाचे. टेप करेक्शन्स, त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनमध्ये की पी मायनस एस व्ही ओव्हर एन हा फॉर्म्युला सगळ्यांनी ऐकला आहे. पी म्हणजे काय, परचेस प्राईस, एस म्हणजे सॅल्वेज व्हॅल्यू, यूज एन मीन्स युजफुल लाईफ. सिम्पल डेफिनेशन आहे. सॅल्वेज व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॅल्यू. हे बघा, अशा गोष्टी मी खूप वेळा सांगतो की ह्या लक्षात कसे राहणार, ह्यामध्ये कीवर्ड असतात. सॅल्वेज शब्द ऐकला एंड ऑफ युटिलिटी पिरियड, एवढंच लक्षात ठेवायचं. एंड ऑफ युटिलिटी पिरियड, कुठलीही व्हॅल्यू एंडला, युटिलिटी पिरियडच्या एंडला म्हणजे सॅल्वेज. आणि विदाऊट बिंग डिसमॅन्टल्ड, हे खूप इम्पॉर्टंट आहे की न तोडता, विदाऊट बिंग डिसमॅन्टल्ड, की न ब्रेक करता, एखादी गोष्ट न ब्रेक करता, त्याला म्हणतो सॅल्वेज. आणि झिरो और पॉझिटिव्ह असू शकते. बुक व्हॅल्यू, ओरिजिनल कॉस्ट मायनस डेप्रिशिएशन. स्क्रॅप व्हॅल्यू आफ्टर डिसमॅन्टल्ड. हे बघा फरक काय, मी म्हणून तुम्हाला कीवर्डवर फोकस करा म्हणतो. आफ्टर डिसमॅन्टल्ड म्हणलं तर स्क्रॅप, विदाउट डिसमॅन्टल्ड म्हणलं तर काय तुमचं सॅल्वेज. डिफाईन यंग मॉडेल असतं डायरेक्ट स्ट्रेसवर डायरेक्ट स्ट्रेन. कसं आलं, काय आलं सगळ्यांना माहिती. तुमचं स्ट्रेस स्ट्रेन करून, आणि स्ट्रेस आणि स्ट्रेन सगळ्यात इम्पॉर्टंट इथूनच सुरुवात आहे की एक्स ॲक्सिसला काय पाहिजे, एक्स ॲक्सिसला काय पाहिजे, स्ट्रेन पाहिजे. का, तर त्याचं पण रिझन आहे. वाय ॲक्सिसला स्ट्रेस पाहिजे का, त्याचं रिझन आहे. तुमचा जो मायट स्टीलचा ग्राफ आहे, त्याचा जो स्लोप आहे त्यालाच म्हणतो यंग्स मॉड्युलस. तो यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, यंग्स मॉड्युलस म्हणजे स्ट्रेस ओव्हर स्ट्रेन, ठीक आहे. आणि हे पुढच्या BMC SCला पण पडलं आहे, स्ट्रेस इक्वल टू पी ओर ए. म्हणजे बेसिक असेच क्वेश्चन, म्हणजे म्हणून तुम्ही हेच नीट करा, ह्या रिलेटेड सगळं विचारतात. त्यानंतर इक्वल टू 3K 1 - 2 म्यू इक्वल टू 2G 1 + म्यू. हे दोनच फॉर्म्युले तुम्ही नीट लक्षात ठेवले, बाकीचे ह्याच्यावरनं डिराईव्ह झालेले आहेत. स्टँडर्ड रेशो, एल इफेक्टिव्ह, आर मिनिमम हे झालेलं आहे. कॅपिटलाइज व्हॅल्यू, नेट रिटर्न अपॉन इयर परचेस, नेट रिटर्न इंटू इयर परचेस. इयर परचेस म्हणजे काय, 100/I. तर हे आय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असतं इंटू नेट रिटर्न. तर नेट रिटर्न इंटू इयर परचेस हा तुमचा कॅपिटलाइज व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. मल्टिप्लाइड बाय इयर परचेस आहे. आणि इयर परचेसचा फॉर्म्युला काय, 100/I, ठीक आहे. युनिट ऑफ एक्सकॅव्हेशन मीटर क्यूब सगळ्यांना माहिती. टू कंट्रोल क्रॉस आला शब्द, क्रॉस म्हणलं की ओव्हरहँगिंग क्लिफ, ठीक आहे. तर आय थिंक बऱ्यापैकी 38 क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. अजून कुठलं, तर हा एक इम्पॉर्टंट एक लास्ट पेज राहिलं आहे. बेंडिंग मुवमेंट फॉर 3 इंच क्राऊन, 3 इंच आर्च ॲट क्राऊन. कुठलंही बेंडिंग मुवमेंट असतं 3 इंच आर्चला काय असणार, बेंडिंग मुवमेंट 0. वर्मी कंपोस्ट म्हणजे काय, तर वर्मी कंपोस्टिंग म्हणजे सायंटिफिक मेथड टू मेक कंपोस्ट युझिंग अर्थवर्म म्हणतो आपण. त्यानंतर वर्मी कास्ट इज सिमिलरली नोन ॲज वर्म कास्टिंग. वर्म ह्युमस, वर्म मॅन्युअर is the end product which break down organic matter by species of earthworm. त्यामुळे ह्यामध्ये हे जे आहे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी वर्म कास्टिंग 10 to 20 times higher than the soil organic matter the worm ingest. It also attract deep burrowing earthworm already present in the soil and present in vermicast improve water holding capacity. तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यामध्ये तेवढंच लक्षात ठेवा की अर्थवर्ममुळं जी ती तुम्ही शेती करता की तुमची सॉईल आहे त्याला काय करतं, ते कन्वर्ट करतो ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये. आणि तुमची जी सॉईल आहे त्याला अजून ऑर्गॅनिक बनवतं. तर ह्याला वर्मी कंपोस्टिंग म्हणतो, अर्थवर्मची शेती.
त्यानंतर युनिट ऑफ ब्रिकवर फॉर पार्टिशन वॉल, पार्टिशन वॉलला काय असणार आहे, स्क्वेअर मीटर. हे खूपदा झालेलं आहे. सिन्स द थिकनेस ऑफ हाफ ब्रिक वॉल इज 100 mm 10 सेंटीमीटर, त्यामुळे स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो आपण. त्यानंतर 1 or more देन 1 ब्रिक वॉलला असेल तर क्युबिक मीटरला करतो. शेप फॅक्टर माहिती आहे सगळ्यांना यार. शेप फॅक्टर इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज काय सांगा सगळे. तर शेप फॅक्टर सिम्पल आहे. ह्यामध्ये प्लास्टिक मॉडलस रेशो आहे, प्लास्टिक टू द इलास्टिक, एवढंच इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये दुसरं काय आहे नाही. तर शेप फॅक्टर म्हणजे तुमचं ZP/ZE, प्लास्टिक सेक्शनल और इलास्टिक सेक्शन. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. रेशो ऑफ प्लास्टिक मुवमेंट टू द यील्ड मुवमेंट असं पण लक्षात ठेवा. MP और MY हे पण Z तुमचं शेप फॅक्टर आहे. ठीक आहे. येस. ठीक आहे. तर ह्यामध्ये MP और MY आणि इथं ZP और ZE म्हणलं तरी चालतं किंवा Z म्हणलं तरी चालतं. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. आता हे जे इम्पॉर्टंट हे खूप वेळा म्हणजे अक्षरशः IBPSनी काय बनवलं आहे, बेस बनवलं आहे ह्या क्वेश्चनला. सिंगल लेन, डबल लेन, काय एवढं तुम्ही नीट करून जा. हा जो ग्राफ आहे IRCला फॉलो करा, कोड्सला कुठलेही फॉलो करा व्यवस्थित हायवेच्या. तर रिकमेंडेड कॅरेजेस बघा, थोडे मी ज्यामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो. सिंगल लेन विदाऊट कर्व असेल तर 3.5 मीटर आहे. बघा सिंगल लेन विदाऊट कर्व. तर इथं बघा काय विचारलं, सिंगल लेन विदाऊट. खूप लोकांना काय वाटतं सिंगल लेन आहे, आपण वाचलं 3.75. तर हे सरळ टिक करून आले असतील काही लोक. थोडंसं नीट वाचा आणि थोडासा कोड्सला फॉलो करा. म्हणून मी 1000 वेळा सांगतो. तर 3.5 मीटर आहे. कारण सिंगल लेनचं आपण बघतो नॉर्मली, सिंगल लेन विदाऊट कर्वचं नाही. तर ह्यानंतर अजून काय महत्त्वाचं, यामध्ये 2 लेन विदाऊट कर्व हे सगळ्यांना माहिती आहे. 7 2 लेन विथ कर्व हे पण सगळ्यांना माहिती आहे. 7.5 हे कॉमन आहे. 3 लेन विथ और विदाऊट कर्व, विथ और विदाऊट कर्व 10.5 और 11. तर विथ असेल तर विदाऊट कर्वला काय असणार आहे 10.5, विथला आय थिंक 11 असणार आहे. 4 लेन विथ और विदाऊट बघा 14 दिले. 6 लेनला 21 दिले. ठीक आहे. तर ह्यामध्ये जनरली आपण विथ और विदाऊट कर्व हे डायरेक्टली हा चार्ट तुम्ही फॉलो करू शकता. रेसिडेन्शियल एरियाजमध्ये फॉर ॲक्सेस रोड्स टू रेसिडेन्शियल एरियाज लेन विड्थ किती 3 मीटर परमिसिबल आहे. मिनिमम विड्थ फॉर कर्व्ड अर्बन रोड हे पण विचारलेलं आहे खूप वेळा. 5.5 मीटर स्टॅल्ड व्हेकलला 5.5 मीटर. तर हे किंवा इंटरमिडिएट कॅरेज वे आपल्या भाषेत म्हणू शकता, त्याला पण 5.5 मीटर आहे. तर हे सगळ्या गोष्टी नीट नोट डाऊन करा, ह्या इम्पॉर्टंट आहेत. जरा नसेल तुमच्याकडं तर हे 100% तुम्हाला पुढच्या पेपरला कामाला येईल. इफेक्टिव्ह लेंथ फॉर कंडिशन फॉर स्टील स्ट्रक्चर. ठीक आहे. कुठलं तुम्ही हे फॉलो करता कोड. ठीक आहे. स्टील स्ट्रक्चरसाठी कोड कुठला आहे, IS 800 हे सगळ्यांना माहिती. सिंकिंग फंडचा फॉर्म्युला काय, सिंकिंग फंडचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती. SI इज इक्वल टू 1 SI ओवर 1 प्लस I ब्रॅकेट रेस टू n-1. ठीक आहे. तर हा सिंकिंग फंडचा फॉर्म्युला आहे. SFचा SI ओवर हे S म्हणजे सॅल्वेज व्हॅल्यू, I म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. तर हे सगळे गोष्टी, N म्हणजे लाईफ. तर हे सगळं करा. बघा सिंकिंग फंड म्हणजे काय ते सगळं समजून घ्या व्यवस्थित. हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. आय थिंक आपण हे सगळं सेट 2 मध्ये आता कवर केलं ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन. तर हे क्वेश्चन्स करा, व्यवस्थित करा. ह्यानंतर महत्त्वाचं जे सांगायचं होतं की सिव्हिल ॲडिक्सचे जे कोर्सेस आहेत आता ते अवेलेबल आहेत ॲपवर, आपल्या स्पेशल ॲपवर, जे तुम्ही डाउनलोड करू शकता फ्रॉम प्ले स्टोअरवर जायचं. तर टाईप काय करायचं, सिव्हिल ॲडिक्स. ठीक आहे. सिव्हिल ॲडिक्स टाईप केलं की असं काहीतरी एक सिम्बॉलचं तुम्हाला
दिसणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही माय कोर्सेसमध्ये केलात की बघा बेसिक्स ऑफ सिव्हिल असेल, बिल्डिंग प्लॅनिंग, हे तर ठीक आहे, हे तुमच्यासाठी नाही आहे. त्यानंतर CA साठी पण CA साठी IBPS सोल्युशन, TPA, तर हे सगळे बाकीचे जे तुम्हाला पाहिजे, ज्या कोर्सेसमध्ये तुम्हाला एनरोल करायची इच्छा आहे ते तुम्ही 100% करू शकतात आणि त्याचं बेनिफिट घेऊ शकता. आणि भविष्यात ह्या ॲपमध्ये आपण आता नवीन गोष्ट MPSC ठीक आहे ला जे आहे MPSC 2025साठी पण सुरू करणार आहे. ठीक आहे, MPSC 2025 ज्यामध्ये AE1 PWD आणि AEE PWD ह्याचे जागा आहेत. तर फक्त सगळं नाही, परत कन्फ्यूज होऊ नका. ओनली टेक्निकल गायडन्स. आणि सध्या तर ह्यामध्ये अजून असं कोर्सचा स्वरूप नाही डिसाईड केलं की पूर्ण कव्हरेज करायचं आहे की PYQ करायचं आहे. तर मोस्टली अटेम्प्ट कसं करायचं आहे पेपर ह्यावर आपण चर्चा करणार आहे. प्रेझेंटेशन कसं ठेवायचं आहे, आणि तुम्हाला डेफिनेटली पेपर 1 आणि पेपर 2चा ॲप्रोच काय पाहिजे, त्यामधले कुठले कन्सेप्ट्स आले पाहिजे, किती डायग्राम्स येत आहेत, काय येत आहेत, असा एक शॉर्टमध्ये म्हणजे मिनिमम टाईम कन्झ्युमिंग कोर्स आपण बनवणार आहे. मिनिमम टाईम कन्झ्युमिंग. आणि ह्यातनं काय होणार आहे, मिनिमम टाईम कन्झ्युमिंग कोर्स जसा आपण IBPS PYQ केला आहे सेम तसा MPSCसाठी करणार आहे. MPSC MES. ठीक आहे, आणि हा डेफिनेटली लाईफ चेंजिंग कोर्स राहील MESसाठीच्या स्टुडंटसाठी 2025ला. आणि हा डेफिनेटली तुमचं बघा सप्टेंबरपर्यंत तुमच्या प्रिलिम्स आहेत, तिथून वेळ भेटेल 3 महिने. तुम्हाला हार्डली 1 ते 2 महिन्यामध्ये ह्या कोर्सचं आउटपुट बघायला भेटेल. आणि जास्त लेंदी नाही करणार कोर्स, तुमचं 30 डेजमध्ये संपून जाईल असं काहीतरी प्लॅन करून करणार आहे. तर अजून डिसाईड नाही केलं आहे, बट इट्स अ सरप्राईज की डेफिनेटली आपण येणाऱ्या काळात MPSCला म्हणजे 2 महिने 3 महिन्यात MPSCचा पण कोर्स लॉन्च करणार आहे. आणि ऑलरेडी IBPS TCSसाठी तर लॉन्च केलेलंच आहे. ठीक आहे, तर डेफिनेटली जे उरलेल्या गोष्टी होत्या सगळ्या आपण बघून झालेल्या आहेत, सगळं सांगितलेलं आहे. जसं टॉपर टॉक सेमिनार घ्यायची वेळ ते पण घेऊया सिडकोसाठी किंवा महाट्रान्सकोसाठी. आत्ता सध्यासाठी तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. महाट्रान्सको असू दे, सिडको असू दे, प्लॅनिंग करा, व्यवस्थित करा, सगळे आपले सब टॉपिक्स बघा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की सॉल्विंग करा. क्वेश्चन सॉल्विंग टाईम लावून केलं तरच तुमचं काहीतरी तुम्हाला त्याचा आउटपुट बघायला भेटेल. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग. सिव्हिल ॲडिक्स विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ.